तुम्हाला एक गोष्ट सांगणार आहे. त्या गोष्टीचं नाव आहे हावरा ससा. एक होता ससा, एक नंबरचा हावरट. इतका खायचा आणि पडून घ्यायचा. सारखं खायचा, दिवस रात्र खायचा. इतका खायचा तरी त्याचं समाधानच व्हायचं नाही. एकदा काय झालं, सगळे ससे गेले वाटाण्याच्या शेतात. सगळ्यांनी आपापलं खाणं लवकर लवकर आटपलं, पण आपल्या सशाचं खाणं काही संपेना. त्याला एक ससा म्हणाला, "ही लवकर आटप ना, या शेताचा मालक येईल, आपल्याला पाहील आणि दगड गोट्याने आपल्याला मारेल." हा हावरा ससा म्हणाला, "अरे हो रे, मग खाऊ दे की जरा." हावरा ससा बका बका खायला लागला. तसा एक ससा त्याला म्हणाला, "ही लवकर आटप ना, हे पहा टेकडीवरून शेताचा मालक दिसतोय." "अरे हो रे, पण अजून आला नाही ना, मग खाऊ दे की जरा मला." हावरा ससा खातच राहिला. मग बघता बघता शेताचा मालक शेतात आला. सगळे ससे ओरडले, "पळा पळा, शेताचा मालक आला, शेताचा मालक आला." सगळे ससे धावायला लागले, लांब लांब उडी मारायला लागले. हावरा ससाला पण चैस, त्याला उडी मारता येईना की जोरात पळता येईना. सगळे ससे जसे करत होते तसा हावरा ससा पण करायला लागला. तोही उडी मारायचा प्रयत्न करू लागला, पण त्याचं पोट खाऊन खाऊन इतकं वजनदार होतं की उडी कोंपणावरच पडली. त्याला खूप काटे बोचले. तेवढ्यात शेताचा मालक हातात सोटा घेऊन आला. तो सोटा उचलला आणि हावरा ससाला फेकून मारला. तो हावरा ससाला पायाला लागला. मग हावरा ससा लंगडत लंगडत पोट सावरत कसा तरी पळायला लागला. थोड्या वेळाने त्याचं घर आलं. खुश, सुटलो वा, असा विचार करीत तो हळूहळू चालायला लागला. मग तिथून एक कोल्हा धावून आला. सगळे ससे घरात शिरले. हावरा ससा मागे राहिला. तोही घरात शिरू लागला, पण त्याचं खाऊन खाऊन पोट टम्म फुगलं होतं की त्याला घरात शिरता येईना. दारातच अडकला. सगळे ससे त्याला आत ओढायला लागले. बाहेर कोल्हा त्याची शेपटी धरून त्याला बाहेर ओढायला लागला. खूप ओढाओढी सुरू झाली. हावरा ससा ओरडायला लागला, रडायला लागला, पण कोल्हा काही शेपूट सोडेना. मग शेवटी हावरा ससाची शेपटीच तुटली. कोल्हा धाडकन मागे पडला. सगळ्या ससांनी हावरा ससाला कसाबसा घरात आणलं. बिचारा हावरा ससा, त्याचा खादाडपणा त्याला चांगलाच भावला. प्राणावरच बेतलं होतं, पण शेपटीवर नाही भावलं. व्हेरी गुड. थँक्यू.